नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बरेचसे मुलांचे प्रश्न येत आहेत की कोणता ऑप्शन निवडला पाहिजे, कशा पद्धतीने निवडला पाहिजे, ॲग्रिकल्चर निवडावा का किंवा बॉटनी निवडावा का किंवा इतर कोणता सब्जेक्ट निवडला पाहिजे का, असे बरेच मुलांचे प्रश्न आहेत, डाऊट्स आहेत. कारण आता फॉर्म भरायची वेळ आलेली आहे. बेसिकली तर कोणते क्रायटेरियाज आहेत जेणेकरून आपल्याला ऑप्शनल निवडता येईल, हे बेसिकली जो काय प्रश्न आहे मुख्यतः, तर तो कशा पद्धतीने निवडायला पाहिजे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर ऑप्शनल का निवडला पाहिजे प्लस बॉटनी त्याच्यावर का निवडला पाहिजे ह्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत बेसिकली. आणि हे झाल्यानंतर एक्सलन्स ॲग्री अकॅडमी तुम्हाला काय काय ह्याच्यातले फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघूया की ऑप्शनल निवडताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. तर पहिला मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे हे तुम्ही पहिल्यांदा चेक करणं अपेक्षित आहे. आता एज्युकेशनल बॅकग्राऊंड का महत्वाचं आहे, कारण जर काय समजा तुम्ही एखादा डिग्री किंवा ग्रॅज्युएशन तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये केलेला आहे आणि तोच सब्जेक्ट बेसिकली तुमच्या राज्यसेवेच्या आयोगाच्या लिस्टमध्ये जर का तोच ऑप्शनल म्हणून असेल तर तो चूज करणं तुम्हाला सोपं जातं. ह्याचं कारण काय आहे, कारण जे काय तुमचा सिलेबस आहे ऑप्शनलमध्ये, तो ऑप्शनल मधला जो सिलेबस आहे इट इज इक्वल टू द ग्रॅज्युएशन लेवल. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये ऑलरेडी तो तुमचा सिलेबस बऱ्यापैकी झालेला असणार, लक्षात ठेवा. जर काय तो सिलेबस ऑलरेडी तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला झालेला आहे, वाचलेला आहात, तर ह्याचा अर्थ बेसिकली काय होतं की तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असते. सो कॉन्सेप्ट ऑलरेडी यू नो, तर ह्याच्यासाठी तुम्हाला स्क्रॅच पासून प्रिपरेशन करायची गरज लागत नाही. जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर जर काय केलं असेल, बीएससी ॲग्रिकल्चर जर केलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की बीएससी ॲग्रिकल्चर मला नाही घ्यायचं किंवा दुसरा कोणता तरी ऑप्शनल्स घ्यायचा आहे, समजा जिओलॉजी ऑप्शनल त्याला घ्यायचं असेल किंवा बेसिकली जर समजा बाकीचे सब्जेक्ट्स आहेत जसं की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, ह्याच्यापैकी एखादा तर निवडायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड ते नाही आहे. ही इज ग्रॅज्युएटेड इन ॲग्रिकल्चर स्ट्रीम, इजंट इट. जर काय त्याला दुसरा जर सब्जेक्ट घ्यायचा जर असेल तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो की त्याला तो सब्जेक्ट पूर्णपणे स्क्रॅच पासून करावा लागतो. पण जर काय तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि ऑप्शनल जर काय ओव्हरलॅपिंग असतील, जर काय सेम असतील, तर तुम्हाला ते स्क्रॅच पासून करण्याची गरज लागत नाही, कारण बेसिक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची ऑलरेडी झालेली असते. त्याच्यामुळे जो काही सिलेबस आहे ऑलरेडी तो तुम्ही एकदा वाचलेला आहात, एकदा ऑलरेडी डिग्रीमध्ये केलेला आहात. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला प्रिपरेशन करणं थोडंसं सोपं जातं. ज्या ठिकाणी तुम्हाला 4-5 महिने लागणार असतात किंवा 6 महिने लागणार असतात नवीन सब्जेक्ट घेऊन प्रिपरेशन करण्यासाठी, तोच ऑप्शनल तुम्ही जर का तुमचा ग्रॅज्युएशनचा जर असेल तर तोच ऑप्शनल तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये किंवा 3-3.5 महिन्यामध्ये पूर्ण करू शकता. कारण जर काय बघायला गेलं तर सिलेबस जो आहे एमपीसी फॉरेस्ट्रीचा, तो त्यांनी खूप कमी केलेला आहे ॲज कम्पेअर्ड टू द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा राज्यसेवेला जे काही तुमचे ऑप्शनल्स आहेत त्याच्यामधला जो काही सिलेबस आणि इकडचा सिलेबस आहे ह्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे. म्हणजे बेसिकली फॉरेस्टला जो काही सिलेबस आहे ऑप्शनलचा तो थोडासा कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू द स्टेट सर्व्हिसेस किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असू दे किंवा मग युपीएससीचा असू दे. त्याच्यामुळे कव्हर करणं किंवा सिलेबस पूर्ण करणं हे थोडंसं सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर पहिला हा क्रायटेरिया लक्षात ठेवा की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशामध्ये आहे आणि त्याला ओव्हरलॅप असणारे सब्जेक्ट तुम्ही पहिल्यांदा चूज करणं अपेक्षित आहे, असं माझं मत आहे. सेकंडली सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे किंवा कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे. कारण का इंटरेस्ट असणं का महत्वाचं आहे, कारण का तुम्हाला जर काय त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बेसिकली काय करता की त्या सब्जेक्टवरती पूर्णपणे फोकस करून अभ्यास करू शकता. जर काय तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्टच नसेल तर तुमचं प्रिपरेशन लेवल तेवढं फुल हार्टेड नसतं, बेसिकली हाफ हार्टेड प्रिपरेशन होतं, बेसिकली तुम्ही जबरदस्ती केल्यासारखं होतं बेसिकली. पण जर काही इंटरेस्ट असेल, जरी काही सब्जेक्ट जरी डिफिकल्ट जरी असेल, इंटरेस्ट असल्या कारणानं आपण त्याच्यामध्ये जास्त एफर्ट्स टाकतो आणि तो सब्जेक्ट किंवा तो टॉपिक समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला मग इझी वाटायला लागतो. तर इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे. इंटरेस्ट नसेल तर बेसिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कव्हर द सिलेबस. रिमेंबर, एखाद्या स्टुडंटला समजा केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर तो केमिस्ट्री चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण जर त्याला जर काय फिजिक्समध्ये जर काय इंटरेस्ट नसेल तर फिजिक्स सब्जेक्ट घेऊन प्रिपरेशन करणं डिफिकल्ट होईल त्याला, कारण काय ही डोंट हॅव एनी इंटरेस्ट इन द फिजिक्स. अशाच पद्धतीनं ॲग्रिकल्चरवाल्याचं पण असंच असतं. ॲग्रिकल्चरमध्ये जर इंटरेस्ट असेल तर चांगल्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन होणार आहे. पण जर काय तुम्हाला बॉटनीमध्ये जर काही इंटरेस्ट नसेल तर बॉटनीचं प्रिपरेशन व्यवस्थित होणार नाहीये, तर तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनचा काहीतरी विचार करावा लागणार आहे ह्याच्यामध्ये. सो इंटरेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरेस्ट असेल तर फुल हार्टली तुमचं प्रिपरेशन होतं. इट इज अ सेकंड क्रायटेरिया. थर्ड क्रायटेरिया काय आहे ह्याच्यामध्ये, अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट. आता ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत की मला इंटरेस्ट आहे म्हणून मला हा सब्जेक्ट घ्यायचा आहे, कम्प्लिटली ॲग्रीड. पण हा पण विचार करणं अपेक्षित आहे की प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये थोडाफार विचार करा की तुम्हाला हा सब्जेक्ट समजतो का, कारण प्रॅक्टिकल डिसिजन घेणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे.
मला क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण मला क्रिकेट खेळताच येत नाही. ठीक आहे, इंटरेस्ट आहे म्हणून मी क्रिकेट शिकण्याचा प्रयत्न करतो, पण ते शिकण्यासाठी तुम्हाला खूप काय करावं लागतं, खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि तुमच्याकडे तेवढा टाइम नसणार आहे. लक्षात ठेवा, इथं जर काय विचार करायला गेलं तर तुम्हाला सब्जेक्ट समजतोय काय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जर काय तुम्हाला एखादा जर सब्जेक्ट जर काय समजतच नसेल इंटरेस्ट असून सुद्धा, तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला जो काही वेळ द्यावा लागणार आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये वेळ द्यावा लागणार आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, कारण सप्टेंबरमध्ये तर प्रिलिम्स एक्झाम आहे. म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला बराचसा पार्ट, मेनचा जो आहे, ऑप्शनलचा पार्ट आहे, तो पूर्णपणे कव्हर करायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कव्हर करून चालणार नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत, नोट्स बरोबर तुम्हाला आन्सर रायटिंग करायचं आहे बेसिकली, इजंट इट. आणि तो सब्जेक्ट तुम्हाला पूर्णपणे करून, आन्सर रायटिंग करून, त्याचे नोट्स ह्या सगळ्या प्रिपरेशन करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला टाइम लिमिट आहे बेसिकली इथं ऑप्शनल संपवण्यासाठी. हा, जर काय तुमचा जर का अटेम्प्ट जर काय पुढच्या वर्षी असेल, 2026 साठी असेल, तर तुम्ही घेऊ शकता वेगळा ऑप्शनल, जो तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की सो आय कॅन अंडरस्टँड दॅट ऑप्शनल. ठीक आहे, पण इथं जर काय तुम्हाला ह्या वर्षीचा जर काय अटेम्प्ट द्यायचा असेल, तर हे लक्षात ठेवा की तो तुम्हाला सब्जेक्ट सुद्धा समजणं अपेक्षित आहे. सब्जेक्ट जर काय चांगल्या पद्धतीने जर समजत असेल, तर इट इज व्हेरी इझी टू कम्प्लीट द सिलेबस विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो सब्जेक्ट समजणं हे खूप महत्वाचं आहे, कारण जर काय सब्जेक्ट जर समजला तर त्या पद्धतीनं चांगले आन्सर्स तुम्ही लिहू शकता मेन्समध्ये. इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स जे म्हणतो आपण, सो वी कॅन से इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स. इंटरलिंकिंग, सो इंटरलिंकिंग कधी करू शकता तुम्ही, जेव्हा तो तुम्हाला ऑप्शनल व्यवस्थित समजला आहे किंवा सब्जेक्ट व्यवस्थित समजला आहे का नाही. कारण बरेचसे असे टेक्निकल सब्जेक्ट असे असतात की एखाद्या सब्जेक्टचा जो काही कॉन्सेप्ट असतात ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी टॉपिक मध्ये लागणार असतो. लक्षात ठेवा, तो टॉपिक समजून घेण्यासाठी. तर हे इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स कधी होणार आहे तुमचा, जेव्हा तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होईल तेव्हा. तर बेसिकली मित्रांनो काय करा की तुम्ही सिलेबस घ्या, पहिल्यांदा सिलेबस घेऊन त्याच्यावरती प्रश्न त्या सिलेबसमध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स पहिल्यांदा बघून घ्या. ते टॉपिक तुम्हाला फॅमिलियर वाटू शकतात किंवा सोपे वाटू शकतात. इतकं तरी आपलं आतापर्यंत नॉलेज आला असेल, नॉलेज बेस आला असेल बेसिकली, की आपल्याला थोड्याफार गोष्टी त्यातल्या काहीतरी समजतील बेसिकली. आणि हे झाल्यानंतर तुम्ही प्रश्न बघा, प्रिव्हियस इयर्सचे जे काही ऑप्शनलचे प्रश्न आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर्स ऑप्शनलचे प्रश्न बघण्यासाठी तुम्हाला युपीएससीचाच रेफरन्स घ्यावा लागणार, लक्षात ठेवा. आणि युपीएससीचा रेफरन्स घेऊन तुम्ही बघू शकता की प्रश्न जे काही विचारलेले आहेत ते कसे विचारलेले आहेत आणि ते मला प्रश्न समजत आहेत का आणि मी ह्याला टॅकल करू शकतो का, हे तुमच्या डोक्यामध्ये असणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की हा सब्जेक्ट माझ्यासाठी सुटेबल आहे की नाही. सुटेबल असेल देन डोंट वेस्ट द टाइम, गो क्विकली फॉर दॅट प्रिपरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. तर ते प्रिपरेशनला लवकरात लवकर तुम्ही चालू करा. जर काय तुम्हाला असं वाटत असेल दिस सब्जेक्ट इज फॉर मी, इफ इट इज नॉट युअर कप ऑफ टी, डोंट गो फॉर दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. ओके, सो अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का तुम्हाला मेन्समध्ये आन्सर लिहायचे आहेत. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण विचारले जाऊ शकतात, कारण हा जो काय सब्जेक्ट आहे, हे जे काही सब्जेक्ट्स असणार आहेत बेसिकली फॉरेस्ट्रीसाठी, हे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये तुमचं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे चांगल्या पद्धतीने असणार. ठीक आहे, देन तुम्हाला हे बघायचं आहे की ह्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल आहे की नाही. मटेरियल अवेलेबल आहे की नाही, कारण बेसिकली जर काही मटेरियल अवेलेबल नसेल तर तुमचा वेळ कशामध्ये जाणार आहे की मटेरियल शोधण्यामध्ये वेळ जाणार आहे. आता ठीक आहे, बरेच वर्ष झाले युपीएससीला हे सगळे ऑप्शनल्स ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मटेरियल अवेलेबल होऊ शकतं. बट बेसिकली काही सब्जेक्ट्स असे पण आहेत ज्याच्यामध्ये मटेरियलची अवेलेबिलिटी खूप कमी आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे जे सब्जेक्टचं मटेरियल इझिली अवेलेबल आहे, ज्या सब्जेक्टचं रेफरन्स बुक इझिली अवेलेबल आहेत, ते सब्जेक्ट थोडाफार उचलण्याचा प्रयत्न करा. आता ऍग्रिकल्चरमध्ये जर काय बघायला गेलं तर ऍग्रिकल्चरचे रिसोर्सेस सगळे अवेलेबल आहेत, बुक्स अवेलेबल आहेत. बॉटनीचं सुद्धा सेम आहे. फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा जर काय तुम्हाला बघायला गेलं तर ऑलरेडी बुक्स अवेलेबल आहेत. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग जर बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा बुक्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. आणि हे जे काही सब्जेक्ट्स मी जे काय आता तुम्हाला सांगतोय, ह्याचं जर काय मटेरियल ऑलरेडी अवेलेबल असेल, ह्याचा अर्थ बेसिकली काय आहे की हा विषय घेणाऱ्यांची संख्या जी आहे युपीएससीला फॉरेस्ट्रीमध्ये ही खूप जास्त आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी मटेरियल अवेलेबल आहे. लक्षात ठेवा मार्केटमध्ये, पण हे ठराविक सब्जेक्टच मार्केट अवेलेबल, ठराविक सब्जेक्टच मटेरियल अवेलेबल आहे, हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. जर काय तुम्हाला हे जर समजलं की मटेरियल अवेलेबल आहे, तर तुमचं प्रिपरेशन हे इझी राहतं, इझी होऊन जातं. तुम्हाला मटेरियलच्या मागे धावायची गरज लागणार नाही. ठीक आहे, आता मटेरियल फक्त असून फायदा नाही आहे, कारण त्यामध्ये तुम्हाला गायडन्स पण असणं अपेक्षित आहे. कारण मटेरियल आहे, प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुमचं मटेरियल तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक क्लास काय करणार आहे किंवा जे काही रेफरन्स बुक असणार आहे ते काय करणार आहे, तुमच्या सिलेबस मधला जो काय मुद्दा आहे किंवा टॉपिक आहे त्याच्यावरती ऑलरेडी नोट्स बनवलेले आहेत, त्याच्यावरती ऑलरेडी मटेरियल असणार आहे. लक्षात ठेवा,
पण ते मटेरियल असेल किंवा जे काही टॉपिक असेल तो कितपत महत्वाचा असणार आहे एक्झामसाठी, किंवा तो टॉपिक कसं करायला पाहिजे हे सांगण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी गायडन्स लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे तुमचे सिनियर्स असू शकतात, घरातले आई वडील असू शकतात, मित्र असू शकतात, कुणी असू शकतं, लक्षात ठेवा. सो गायडन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अगेन टू अंडरस्टँड दिस सब्जेक्ट्स ऑर फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस एक्झाम. कारण ही जी काही एक्झाम असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह नसणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला इथं आन्सर्स लिहायचे आहेत. आन्सर कशा पद्धतीने लिहायचे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. मटेरियल वाचायचं असेल, आता ढीगभर मटेरियल आहे. तुम्ही जर काय मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला एकाच टॉपिक वरती 10 पुस्तकं मिळतील. मग ते 10च्या 10 पुस्तकं रेफर करायला पाहिजेत का, माहित नाही. सो बेसिकली यू नीड समवन टू टेल की बाबा कोणतं पुस्तक नेमकं वाचायला पाहिजे ह्या टॉपिकसाठी. जर काय तुमचा इथं पण जर काय वेळ वाचला तर बेसिकली तुमचं प्रिपरेशन सोपं जातं. पण आता मटेरियल जर घेतलंय, मटेरियल कुठलं महत्वाचं आहे हे माहित झालं, पण त्या मटेरियल कसं वाचायला पाहिजे हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. एखादा टॉपिक असेल तो अवघड असेल किंवा त्याचे इंटरलिंकिंग दुसऱ्या टॉपिक बरोबर असेल तर ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. किंवा ह्याचा यूज मेन्स मध्ये कसा करायला पाहिजे, मेन्सचे आन्सर जी असणार आहेत ती मेन्सचे आन्सर कशा पद्धतीने लिहायला पाहिजेत, स्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे, फॉर्मॅटिंग कसं असलं पाहिजे, कंटेंट कसं असलं पाहिजे, प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी कोणतरी गायडन्स असणंच अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. कारण का जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार ते आन्सर बरोबर लिहिताय किंवा चुकीचं लिहिताय हे सांगण्यासाठी, इव्हॅल्युएट करण्यासाठी, तुम्हाला फीडबॅक देण्यासाठी कोणतरी लागणार. सो गायडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर काय बाकीच्या गोष्टींचा विचार करायला गेला की सिलेबस बघावा का, म्हणजे सिलेबसची लेंथ बघावी का, ठीक आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की सर सिलेबस याचा छोटा आहे म्हणून मी घेतो. पण बेसिकली आपल्याला जर काय त्या सब्जेक्ट बद्दल बऱ्याचशा गोष्टी जर काय माहित नसतील तर ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होऊ शकतो की बरेचसे टॉपिक जे असतात बेसिकली तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले असतात ते बरेचशा सब्जेक्टचे जे काही मुद्दे असणार आहेत ते कधी कधी इलॅबरेट फॉर्म मध्ये असणार आहेत, कधी कधी नुसता मेन्शन केले असणार आहेत, लक्षात ठेवा. बरेच वेळेला आता जेव्हा आपण ॲग्री बॉटनीचा सिलेबस आपण कम्पेअर करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कसं सिलेबस त्यांनी दिलेला आहे, कुठं कुठं इलॅबरेट केलेलं आहे, काय काय ठिकाणी इलॅबरेशन केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं त्या टॉपिकच्या खाली अजून सब टॉपिक्स असू शकतात. किंवा एखादा जर काय सब्जेक्ट तुम्ही घेतला तर त्या सब्जेक्टमध्ये त्या सिलेबसमध्ये बेसिकली त्यांनी सगळे सब टॉपिक सुद्धा इन्क्लूड केलेले असतील. आणि जर काय सगळे सब टॉपिक सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत ह्याचा अर्थ काय सिलेबस लेंदी होणार आहे. जर छोटा सिलेबस असेल तर कदाचित असं असू शकतं की सब पॉईंट्स त्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीत, सब पॉईंट्स आपल्याला स्वतःहून करावं लागेल म्हणून तो सिलेबस तुम्हाला बघताना छोटा वाटू शकतो. तरी हे असं असण्याची ही शक्यता आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं ऑप्शनलचा सिलेबस बघताना ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. जर का तुम्हाला हे जर कळालं की ह्याच्यामध्ये सब पॉईंट्स मेन्शन नाहीत तर ह्याचा अर्थ बेसिकली काय सिलेबस लेंदी आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी ऑप्शनल चूज करताना डोक्यात ठेवणं खूप अपेक्षित आहे, ठीक आहे. तर हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ऍग्रिकल्चर ऑप्शनल का निवडावा, का निवडला पाहिजे ऍग्रिकल्चर ऑप्शनल, ठीक आहे. माझं ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झालंय म्हणून मी निवडावा का, येस निवडावा. पण बाकीचे अजून प्रोज काय त्याचे किंवा ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट्स कोणते आहेत जेणेकरून ऍग्रिकल्चर ऑप्शनल निवडला पाहिजे. कारण बेसिकली इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी जेव्हा आम्ही एक्झामला जायचो तेव्हा आम्ही असे बरेचसे विद्यार्थी बघायचो मेन्सला की ज्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय किंवा अजून कोणतं तरी सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत ज्यांचा आणि ऍग्रिकल्चरचा काही संबंध नाही आहे, ते सुद्धा ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला त्यांनी एक्झाम मध्ये बसलेले आहेत आणि चांगले मार्क मिळालेले आहेत त्यांना, लक्षात ठेवा. पण आता ऍग्रिकल्चरच का निवडावा तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की टेक्निकल सब्जेक्ट आहे, लक्षात ठेवा. टेक्निकल इन नेचर. पेपर 1 राहू दे बाजूला, पण पेपर 2 जर काय बघायला गेलं तर पेपर 2 इज कम्प्लिटली टेक्निकल, वी कॅन से. आता जर काय टेक्निकल असेल तर याचा फायदा कसा होतो हे लक्षात ठेवा. टेक्निकल जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला मोजकच लिहायचं असतं आणि त्या नेमक्या वर्ड्स मध्येच लिहायचं असतं आणि तेवढंच लिहायचं असतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये अनालिटिकल लिहिण्याची जास्त गरज नसते किंवा अनालिसिस करून तुम्हाला लिहायची गरज ह्याच्यामध्ये जास्त लागणार नाही, लक्षात ठेवा. कारण का टेक्निकल आहे. जर काय तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, डिफाईन सेल and what are the functions, or basically तुम्हाला अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ द or the structure of the mitochondria विचारलं जाईल and what are the functions of the mitochondria. हे अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले जातील. किंवा तुम्हाला प्रश्न विचारताना काय विचारतील, C3 आणि C4 मधला डिफरन्स सांगा. सो डिफरन्शिएट बिटवीन द C3 and C4 प्लांट्स, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. और द डिफरन्शिएट बिटवीन फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काय अनालिसिस करायची गरज लागणार नाही.
तुम्हाला फक्त फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्याच्यातला फक्त फरक माहित पाहिजे, तो तुम्हाला अनालिसिस करून लिहायची याच्यामध्ये गरज लागणार नाही. आणि एक्झामिनरला सुद्धा माहित असणार आहे की ह्याच्यामध्ये एवढेच मुद्दे येतात, बुक्समध्ये एवढेच आहेत, किंवा कोणताही सोर्स काढला तरी त्या प्रत्येक सोर्समध्ये तुम्हाला तेवढेच मुद्दे दिसणार आहेत, लक्षात ठेवा. आणि तेवढे मुद्दे जर काय तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आले, या डिफरन्समध्ये, किंवा फीचर्स जर विचारलं त्या फीचर्समध्ये आले, किंवा रोल विचारलं मायटोकॉन्ड्रियाचा, तेवढेच मुद्दे तुम्हाला इतरही सोर्समध्ये मिळतात. आणि तेवढेच मुद्दे जर काय तुम्ही त्या ठिकाणी लिहिला आणि स्पेसिफिक लिहिला तर तुमचे मार्क कट कमी होतील, लक्षात ठेवा. तुम्हाला जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये मार्क मिळतील, कारण का टेक्निकल सब्जेक्टचा हा एक फायदा असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला इथं जास्त लिहायची गरज लागत नाही. बरेच वेळेला मुलांचं काय असतं की समजा 150 वर्ड्स मध्ये प्रश्न विचारलाय किंवा 250 वर्ड्स मध्ये प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे इथं तुम्हाला काय करायची गरज लागते की वर्ड लिमिट मेंटेन करायची गरज लागते. पण टेक्निकलमध्ये असं नसतं. टेक्निकलमध्ये असं मुळीच नसतं. टेक्निकलमध्ये काय असतं, बेसिकली जेवढं विचारलंय किंवा जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जेवढे मुद्दे येणार आहेत तेवढेच मुद्दे तुम्हाला तिथे लिहायचे. कारण एक्झामिनरला सुद्धा माहित असतो की एवढेच मुद्दे आहेत किंवा एवढेच डिफरन्स आहेत किंवा बेसिकली एवढंच क्लासिफिकेशन आहे, तर तेवढेच क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचे. तुम्ही एक्स्ट्रा जर लिहत गेला तर एक्झामिनरला कळलं आहे ना काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे, किंवा पॉईंट्स वाढवण्यासाठी ह्यानं काहीतरी एक्स्ट्रा पॉईंट्स मुद्दे लिहिलेले आहेत, विच इज कम्प्लिटली रॉंग. तर टेक्निकल भाषेचा किंवा टेक्निकल सब्जेक्टचा हा सगळ्यात मोठा एक फायदा असतो, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट वरती फोकस करावा लागतात जास्तीत जास्त करून. ठीक आहे. सो इट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, इट इज इझी टू अंडरस्टँड. जर काय तुमचं 12वीला समजा 12वीला, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली अबाउट द ॲग्रिकल्चर स्टुडंट्स, और आई एम नॉट ओनली टॉकिंग अबाउट द बॉटनी स्टुडंट्स, आय एम टॉकिंग अबाउट एव्हरी अदर कॅन्डिडेट हु इज इलिजिबल टू गिव्ह दिस एक्झाम. जर काय त्यांचं 12वीला समजा बायोलॉजी असेल, बायोलॉजी हा सब्जेक्ट असेल, तर बेसिकली ॲग्रिकल्चर पेपर टू समजणं सोपं जातं. कारण वन असाही कुणालाही समजू शकतो, लक्षात घ्यावा. वन मध्ये जास्त तुम्हाला एफर्ट्स टाकायची गरज नाहीये, एक्सेप्ट सर्टन टॉपिक्स, जसे की तुमचं सॉइल सायन्स असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल बेसिकली, किंवा तुमचं ॲग्रोनॉमी मधले काही टॉपिक्स असतील, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस वगैरे असतील, ह्याच्यामध्ये जेवढे एफर्ट्स टाकायला लागतात. पेपर वन बेसिकली अर्थ काय की जो काय हाफ सेक्शन आहे, फर्स्ट हाफ ऑफ द ॲग्रिकल्चर ऑप्शनल, तो जो काय सेक्शन आहे तो सेक्शन बेसिकली ह्याच्यावरती तुम्हाला जास्त एफर्ट द्यायची गरज नाही. पण जो काय सेकंड पार्ट आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून घेणं सोपं का जातं, कारण का त्याच्यामध्ये ऑलरेडी बेसिक कॉन्सेप्ट हे तुमचे 12वीच्या बायोलॉजीमध्ये झालेले आहेत, आणि बेसिकली ते समजून घेण्यासाठी खूप सोपं आहे. सेक्शन अर्धा तो सेक्शन तो तर खूप सोपा आहे, लक्षात ठेवा, समजून घेण्यासाठी. पण सेक्शन बी पण सोपा कधी जातो, जर का तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जसे बायोलॉजी मधले असेल, जसं की मेंडल्स लॉ असेल, तुम्हाला मेंडल्स लॉ असेल तर जेनेटिक्स समजायला सोपं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत हेच तुम्हाला लक्षात येणं अपेक्षित आहे की हा जो सब्जेक्ट हा सब्जेक्ट तुम्हाला समजणं खूप सोपं आहे. डिफिकल्टी लेवल हा थोडासा कमी आहे, कारण का ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट महत्वाचे आहेत. कॉन्सेप्ट वरती फोकस करा. हा, बऱ्याचशा वेळेला असं होतं की डिग्रीमध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट समजलेले नाहीत, पण आता कदाचित ते तुम्हाला जास्त एफर्ट्स देऊन करायची गरज लागेल. आय कॅन ॲग्री दिस. बरेचसे बायोटेक्नॉलॉजी सारखे सब्जेक्ट्स असतात किंवा जेनेटिक्स सारखे सब्जेक्ट असतात, त्या डिग्रीमध्ये मुलांना व्यवस्थित समजलेले नसतात. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला थोडेसे एफर्ट्स टाकावे लागतील. बट डोंट वरी, आम्ही आहोत इथं. तुमचे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते बेसिकली क्लिअर करण्यासाठी आम्ही इथं आहोत. सो डोंट वरी अबाउट दोज थिंग्स ऑल्सो. ठीक आहे. सो इट इज इझी टू अंडरस्टँड. सो ह्याच्यामध्ये स्कोरिंग करणं बऱ्यापैकी सोपं आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो इट इज अ स्कोरिंग सब्जेक्ट, रिमेंबर. जर काही युपीएससीचा जर काही विचार केला, कारण आता आपल्याला कम्पेअर करण्यासाठी एकच एक्झाम आहे, ती म्हणजे युपीएससीची. आता युपीएससीची जर काय कम्पेअर केला तुम्ही, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असू दे किंवा बेसिकली तुम्हाला वी कॅन से सिव्हिल सर्व्हिसेस असू दे, आता ह्या दोघांच्या मध्ये ॲग्रिकल्चर हा ऑप्शनल आहे. आता ह्या दोघांचं जर काय अनालिसिस जर केला तुम्ही, तर बेसिकली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 60+ मार्क्स पडतात. 60%, आय एम टॉकिंग अबाउट 60%. म्हणजे बेसिकली तुम्हाला युपीएससीचं जे काय सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे, 500 पैकी बऱ्याच पोरांना 300च्या आसपास मार्क पडतात, लक्षात ठेवा. 300+ मार्क्स. आणि जर काय फॉरेस्ट्रीचा जर विचार केला, त्याच्यामध्ये 400 पैकी 240, 250 सुद्धा मुलांना मार्क पडतात. मीन्स नियर अबाउट 60% मार्क्स दे आर स्कोरिंग इन ॲग्रिकल्चर ऑप्शनल. ठीक आहे. थर्डली बघायला गेलं, फोर्थली बघायला गेलं तर ह्याचा सिलेबस आहे तो शॉर्ट आहे, शॉर्ट सिलेबस. कारण जो काय राज्यसेवेचा जो काय सिलेबस दिला आहे फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चरचा किंवा युपीएससीचा जो काही सिलेबस आहे ॲग्रिकल्चरचा, त्याच्यात आणि फॉरेस्ट्रीमध्ये बेसिकली हा डिफरंट आहे, लक्षात ठेवा. डिफरन्सेस आहेत त्याच्यामधला. नाही म्हटलं तरी 25% सिलेबस हा कमी केलेला आहे,
ॲज कम्पेअर टू राज्यसेवा किंवा युपीएससी. म्हणजे 25% सिलेबस कमी झाला, लक्षात ठेवा तुमचा 25% सिलेबस कमी झाला, अजून वेळ कमी लागेल तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठी. सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं सिग्निफिकन्स आहे तुमच्या स्टेट सर्व्हिसेसला, ॲग्रिकल्चरचा. कारण ॲग्रिकल्चरचा ऑप्शनल तुम्हाला स्टेट सर्व्हिसेसला पण उपयोगी आहे, ना की स्टेट सर्व्हिसेसला, बट ऑल्सो फॉर द युपीएससी एक्झाम्स. युपीएससी एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला ऑप्शनलची गरज लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शनल हा ॲग्रिकल्चर हा निवडणं थोडंसं बेनिफिशियल असणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता ॲग्री आणि बॉटनी कॉम्बिनेशन का बेस्ट आहे, का बेस्ट आहे? तर मगाचे जे काही पॉईंट्स मी सांगितले होते ॲग्रिकल्चर ऑप्शनल का निवडावा, अशाच पद्धतीने बॉटनीला सुद्धा ते लागू पडतात. कशा पद्धतीने बघा, तर बेसिकली ॲग्रिकल्चर बॉटनी घेतलेल्याचा फायदा काय आहे? दोन्ही सुद्धा सब्जेक्ट्स आहेत ते टेक्निकल इन नेचर आहेत, लक्षात ठेवा. टेक्निकल आहेत, त्यामुळे समजणं सोपं जातं. ठीक आहे, मोजकंच लिहायचं असतं, नेमकं लिहायचं असतं, त्यामुळे तुम्हाला मार्क जे पडतात ते चांगले मार्क पडतात. फर्स्ट. सेकंडली काय, सिलेबस इज ओव्हरलॅपिंग. सिलेबस इज ओव्हरलॅपिंग. बराचसा सिलेबस तुमचा बॉटनीचा आणि ॲग्रिकल्चरचा हा ओव्हरलॅपिंग आहे, लक्षात ठेवा. ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे बेसिकली काय, बरेचसे पॉईंट्स तुम्ही जे ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये कव्हर करता तेच पॉईंट्स तुम्हाला बॉटनीमध्ये सुद्धा कव्हर करायचे आहेत. म्हणजे बेसिकली जर बघायला गेलं तर तुम्हाला एकच सब्जेक्ट व्यवस्थित करायचा आहे, एक सब्जेक्ट मधला निम्मा सेक्शन व्यवस्थित करायचा आहे. एका ऑप्शनल मधला जवळजवळ 50% सिलेबस तुमचा सेकंड ऑप्शनलसाठी सुद्धा फायदेशीर पडतो. ठीक आहे, तर ओव्हरलॅपिंग सिलेबस असल्यामुळे तुमचं प्रिपरेशन अजून थोडंसं सोपं होणार आहे, किंवा तुम्हाला जो काही टाइम लागणार आहे तो कमी लागणार आहे. ठीक आहे, आणि बेसिकली जर बघायला गेलं तर दोघांच्या मध्ये सुद्धा स्कोरिंग पोटेन्शियल आहे. दोघं सुद्धा पोटेन्शियल सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात अगेन. आणि ह्याच्यामुळे काय होतं, बेसिकली सिलेबस ओव्हरलॅपिंग असल्यामुळे तुमचं प्रिपरेशन इझियर होऊन जातं. जास्त कष्ट घ्यायची गरज लागत नाही तुम्हाला. एक टॉपिक तुम्हाला एकदाच करावं लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला रिसोर्सेस पण आहेत, जे बॉटनी असू दे किंवा ॲग्री असू दे, दोन्हीसाठी चांगले प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, चांगल्या प्रकारचे रेफरन्सेस अवेलेबल आहेत. त्यामुळे ॲग्री बॉटनी बिकम्स अ व्हेरी इझी ऑप्शनल्स टू चूज फॉर दिस एक्झाम. म्हणून हे कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सूट होतं. बेसिकली आपण आता थोड्या वेळानंतर कम्पेअर करणार आहोत की बॉटनीचा आणि ॲग्रिकल्चरचा सिलेबस कसा कॉमन आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामुळं ॲग्रिकल्चर आणि बॉटनी हे ऑप्शन्स घेणं कधीही ॲग्रिकल्चरच्या स्टुडंट्सला किंवा बॉटनी ग्रॅज्युएटवाल्यांना कधीही सोपं पडतं किंवा फायदेशीर ठरतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघूया आपण की ॲग्रिकल्चरचा सिलेबस आणि बॉटनीचा सिलेबस कसा ओव्हरलॅप होतोय. आता ह्याच्यामध्ये मी पूर्ण सिलेबस घेतलेला नाहीये, कारण पूर्ण सिलेबस हा ओव्हरलॅप होत नाहीये. वाटलं तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आपण की ॲग्रिकल्चरचा सिलेबस आणि बॉटनीचा सिलेबस ह्याच्यावरती सेपरेट आपल्याला व्हिडिओ बनवता येतो. ठीक आहे, तर सिलेबसमध्ये पहिल्यांदा बघूया आपण की कॉमन पॉईंट्स काय काय. आता ॲग्रिकल्चरमध्ये पहिला टॉपिक जो आहे तो आहे इकॉलॉजीचा. सो यू गेट दिस इकॉलॉजी टॉपिक. ठीक आहे, आता जे काही इकॉलॉजीचा जो काही मुद्दा आहे बेसिकली, आता ह्याच्यामध्ये जर काही मुद्दे जर बघितले तर ह्याच्यामधले मुद्दे जर बघितले तर मोर ऑर लेस कॉमन आहेत, लक्षात ठेवा. ते मोर ऑर लेस कॉमन आहेत. म्हणजे जे मुद्दे इथे मेन्शन केलेले आहेत त्यातले बऱ्यापैकी ऑप्शनल मध्ये बेसिकली आपण काय करतो, मुद्दे कव्हर करतो. आता बेसिकली ह्याच्यामध्ये जरी ॲग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये जरी बरेचसे पॉईंट्स ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन जरी केले नसले तरी सुद्धा बेसिकली आपल्याला काय करावं लागतं, ते मुद्दे तुम्हाला कव्हर करावे लागतात. मगाशी म्हणून मी म्हटलं होतं की बरेचशा टॉपिक्समध्ये सब पॉईंट्स दिलेले नसतात, पण ते सब पॉईंट्स तुम्हाला इथं कव्हर करावे लागतात. आणि ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हा इकॉलॉजीचा टॉपिक आहे, आणि इथं बेसिकली हा टॉपिक इकॉलॉजीचा हा आहे बॉटनीचा. बेसिकली इट इज फॉर द बॉटनी, आणि हा आहे तुमच्या ॲग्रिकल्चरचा सिलेबस. तर इथं तुमचं काय होऊन जातं, ओव्हरलॅप होऊन जातं तुमच्या सिलेबसचा. तर हा पहिला मुद्दा. ठीक आहे, हा पहिला जो टॉपिक आहे तो ओव्हरलॅपिंग आहे तुमच्या बॉटनी आणि तुमच्या ॲग्रिकल्चरसाठी. सेकंड, सो इट इज बेसिकली नथिंग बट इट इज ॲग्रिकल्चर मधला जेनेटिक्सचा टॉपिक आहे. जेनेटिक्स हा टॉपिक आहे तुमचा जेनेटिक्स. आता इथं लक्षात ठेवा, जेनेटिक्स जेव्हा आपण बघत असतो आणि हा जो काय बघत असतो, हा जो काय तुमचा हा पूर्णपणे बॉटनीचा सिलेबस आहे, लक्षात ठेवा. बॉटनी. आता हा बॉटनीचा सिलेबस आहे तो त्यांनी इथं इलॅबरेट करून दिलेला आहे. आता जर बघायला गेलं तर इथं बघा आपण काय बघतो, सेल थेरी, सेल स्ट्रक्चर अँड सेल ऑर्गॅनिल्स अँड देअर फंक्शन्स. जर बघायला गेलं तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला
प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स मधला डिफरन्स हे बघावंच लागतं बेसिकली. नाउ सी हिअर स्ट्रक्चरल आणि अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स हे तुम्हाला बघायचे तिथं. म्हणजे बेसिकली सिलेबस सेम झाला, पण आता अल्ट्रा स्ट्रक्चर मध्ये नेमकं काय बघायचं हे यांनी सांगितलेलं आहे. सी हिअर द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स ऑर EMP, इट इज अ सेल वॉल. हे झाल्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनिल्स, ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम्स, न्यूक्लियस, न्यूसेलस हे मेन्शन आहे तुमच्या याच्यामध्येच. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठं बघतो? तुमच्या सेल ऑर्गॅनिल्स मध्ये. ठीक आहे. म्हणून इथे इलॅबरेट केले, इथे इलॅबरेट केलेलं नाहीये. फक्त एवढा फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पुढे जर बघायला गेलं तर यू गॉट द क्रोमॅटिड आणि बेसिकली न्यूक्लिओझोम. आता हे सगळं स्ट्रक्चर्स आम्हाला कशाला बघायचे असतात? क्रोमोझोम्स मध्ये बघायचे. क्रोमोझोम मध्ये हेच टॉपिक्स बघायचे आहेत आपल्याला, फक्त नाव ह्याच्यामध्ये वेगवेगळे दिलेले आहेत. So you got here mitosis and meiosis. So what is mitosis, meiosis? Mitosis and meiosis is nothing but the cell division. Cell division. So it is a mitosis and the meiosis. Meiosis, mitosis हे सेल सायकलचे पार्ट आहेत, लक्षात ठेवा तुमचे. तर इथं त्यांनी फक्त नावं वेगळी वापरलेत, इथं फक्त त्यांनी सेल डिव्हिजन म्हटलेलं आहे. Then if you go ahead, molecular basis of cell cycle, this also we discuss in the cell division. Molecular basis of the cell cycle. हे झाल्यानंतर इथं बघा की न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स इन द क्रोमोझोम. न्यूमरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स इन द क्रोमोझोम. आता हे जर बघायला गेलं तर इट इज नथिंग बट द क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये पण आपण गोष्टी बघत असतो. स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम मध्ये तुम्हाला स्टडी ऑफ पॉलिटिनी, लॅम्प ब्रश, बी क्रोमोझोम हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि क्रोमोझोमल ॲब्रेशन मध्ये काय बघायचं आहे? न्यूमरिकल स्ट्रक्चरल व्हेरिएशन इन द क्रोमोझोम, म्हणजे ज्यालाच काय म्हणतो आपण पॉलिप्लॉइडी ॲज वेल ॲज द numerical or the basically the structural aberration. Numerical aberration and structural aberration is nothing but polyploidy. आणि structural aberration मध्ये आपल्याला डिप्लिशन असेल, ट्रान्सलोकेशन असेल, हे वेगवेगळे जे काही टाइप्स आहेत तुमच्या स्ट्रक्चरल ॲब्रेशनचे हेच तुम्हाला बघायचे. ते कशामध्ये येतात? तुमच्या क्रोमोझोमल ॲब्रेशन मध्ये. ठीक आहे. सो बेसिकली दॅट इज द थिंग. आता हा जो सिलेबस आहे ह्या वरच्या लाईन मध्ये ओव्हरलॅप झालेला आहे. हे झाल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स, म्हणजे बेसिकली तुम्हाला हिस्ट्री बघायची आहे. आता हे झाल्यानंतर बेसिकली टॉपिक आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर, मेथड ऑफ जीन मॅपिंग इन्क्लुडिंग मॉलिक्युलर मार्कर्स. आता हा जो काही टॉपिक आहे इथं बघा लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर हे आहे. ठीक आहे. अँड विच इज सिग्निफिकन्स इन द रिकॉम्बिनेशन ब्रीडिंग. हे झाल्यानंतर बेसिकली तुम्हाला काय बघायचं आहे? जो काही इन्क्लुडिंग मॉलिक्युलर मॅप जो आहे, म्हणजे आयडिया ऑफ मॅपिंग फंक्शन, हे तुम्हाला कुठे बघायला लागणार आहे? प्लांट ब्रीडिंग मध्ये. सो इन द प्लांट ब्रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे झाल्यानंतर सेक्स क्रोमोझोम्स, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स, सेक्स डिटर्मिनेशन अँड मॉलिक्युलर बेसिस ऑफ द सेक्स डिफरन्शिएशन. आता हा जो काही टॉपिक आहे हा तुमचा राज्यसेवेच्या ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये आहे, लक्षात ठेवा. इथं त्यांनी जरी मेन्शन केला नसला तरी सुद्धा हा टॉपिक तुम्हाला इथं कव्हर करावा लागणार आहे. देन इट इज द म्युटेशन. प्लांट ब्रीडिंग मध्ये तुम्हाला म्युटेशन पण परत कव्हर करावं लागेल बेसिकली. ते झाल्यानंतर सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स अँड सायटोप्लाझमिक जीन्स, दे आर ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. ठीक आहे. म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत बेसिकली हे तुमचे पूर्णपणे जेनेटिक्स असू दे किंवा बरेचसे पॉईंट्स याच्यातले तुम्हाला प्लांट ब्रीडिंग मध्ये सुद्धा हे कव्हर करायचे, लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स, इट इज नथिंग बट द DNA, स्ट्रक्चर ऑफ DNA. सो इट इज अ टॉपिक हिअर, न्यूक्लिक ऍसिड स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, इट इज दिस थिंग, जीन स्ट्रक्चर अँड द फंक्शन. सो हा जो सिलेबस आहे वी कॅन से इट इज कम्प्लिटली जेनेटिक्स आहे हा पूर्णपणे. So we are going to cover that both in the agriculture part as well as in the botany part. ठीक है. Then this topic is about plant breeding. आता हा जो काही plant breeding आहे it is in the agriculture आणि हा जो काही point आहे it is in the botany. आता बघा इथं काय सांगितलं यांनी? methods of the plant breeding. मेथड्स ऑफ द प्लांट ब्रीडिंग हे सगळे जे काय तुमचे मेथड्स आहेत बघा, प्युअर लाईन पासून सिलेक्शन, पेडिग्री, मास, रिकरंट सिलेक्शन, कंबाइनिंग ॲप्टिट्यूड, हे सगळे बेसिकली तुमचे काय झाले? ब्रीडिंग मेथडचे टाइप झाले, मेथड झाले, इजंट इट. मग आता ह्याच्यामध्ये मेल स्टरिलिटी इज इम्पॉर्टंट. मेल स्टरिलिटी, आता मेल स्टरिलिटी काय असतं, कशामुळे असतं, त्या हायब्रिड प्रोडक्शन मध्ये कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. कशामध्ये? प्लांट ब्रीडिंग मध्ये. देन सी यूज ऑफ apomixis again we have to cover that in the plant breeding. कारण का सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निक्स असेल किंवा मोड ऑफ रिप्रोडक्शन जे असेल
मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपण बेसिकली बघतो अपोमॅक्सिस म्हणजे काय, अपोमॅक्सिसचे टाइप्स काय आहेत बेसिकली, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे बघतो, प्लांट ब्रीडिंग मध्ये इथंच बघतो. देन मायक्रो प्रोपोगेशन अँड जेनेटिक इंजिनिअरिंग मेथड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ जीन, ट्रान्सजेनिक क्रॉप्स, डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स इन द प्लांट ब्रीडिंग. आता मॉलिक्युलर मार्कर्स इन द प्लांट ब्रीडिंग म्हणजे बेसिकली काय, हा जो काय सिलेबस तुम्ही बघताय, आय विल जस्ट मार्क इट अगेन. मायक्रो प्रोपोगेशन पासून तुमचा हा जो सेक्शन आहे दॅट इज कम्प्लिटली कवर्ड इन द रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन द प्लांट ब्रीडिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये मॉलिक्युलर मार्कर्स आले, म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, मास सिलेक्शन सुद्धा बघायचं आहे, मार्कर असिस्टेड सिलेक्शन म्हणतो त्याला आपण. हे झाल्यानंतर टिश्यू कल्चर बघायचं आहे तुम्हाला. टिश्यू कल्चर झाल्यानंतर बेसिकली मायक्रो प्रोपोगेशन काय असतं हे तुम्हाला बघणं अपेक्षित आहे. आणि हे झाल्यानंतर जीन ट्रान्सफरचे जे काही मेथड्स आहेत, टेक्निक्स आहेत, जसं की तुमचा ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेसियन्स ही जी काही मेथड आहे त्याच्याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये बघायचं आहे. म्हणजे विच इज ओव्हरलॅपिंग इन द बॉटनी ॲज वेल एज इन द प्लांट ब्रीडिंग टॉपिक, इजंट इट. नाउ सी, आता ह्याच्याच मध्ये रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजीज मध्ये बेसिकली आपण काय बघतो, वी सी द सेल, टिश्यू, ऑर्गन अँड प्रोटोप्लास्ट कल्चर विच आर नथिंग बट द इन विट्रो कल्चर मेथड्स फॉर द टिश्यू कल्चर. हे आपल्याला बघायचे तिथं. ते झाल्यानंतर सोमॅटिक हायब्रिड्स आणि सायब्रिड्स. आता हेच आपण कशामध्ये बघतो, सोमॅटिक हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन म्हणजे प्रोटोप्लास्ट कंबाइनिंग ऑफ द प्रोटोप्लास्ट, बेसिकली प्रोटोप्लास्ट फ्युजन जे आहे सोमॅटिक हायब्रिडायझेशन मध्ये ते आपल्याला बघायचं आहे बेसिकली. नाव हितच आपल्याला व्हॉट इज सायब्रिड्स, सायब्रिड्स सुद्धा आपल्याला ह्याच टॉपिक मध्ये बघायचं आहे, लक्षात ठेवा, सोमॅटिक हायब्रिडायझेशन मध्ये. आणि हे सगळे जे काही पॉईंट आहे तो कशामध्ये आहे, तुमच्या प्लांट बायोटेक्नॉलॉजीच्या टॉपिक्स मध्ये हे ओव्हरलॅप होतात. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट टॉपिक इज ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स किंवा वॅव्युलो सेंटर ऑफ ओरिजिन. अ व्हेरी स्मॉल टॉपिक, व्हेरी स्मॉल टॉपिक. हार्डली तुम्हाला हा 2 ते 3 पेजेसचा टॉपिक आहे. बट अगेन दिस टॉपिक वी हॅव टू कव्हर इट इन द युअर दिस प्लांट ब्रीडिंग मध्ये. प्लांट ब्रीडिंग मध्ये हा परत टॉपिक तुम्हाला कव्हर करावा लागतो, कारण का खूप छोटा टॉपिक आहे. वॅव्युलो सेंटर ऑफ ओरिजिन शक्यतो युपीएससी याच्यावरती प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारला तर 6-7 वर्षात एकदा हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण हा ऍक्च्युअली इम्पॉर्टंट टॉपिक आहे इन द प्लांट ब्रीडिंग, अगेन इन द ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स. Then it is the crop physiology. Now in the physiology basically, see, ह्यातलेच पॉइंट तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा कॉमन बघायला मिळतील. ऍब्झॉर्प्शन अँड ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर, ट्रान्सपिरेशन अँड वॉटर इकॉनॉमी. हेच तुम्हाला कुठे बघायला मिळतं, वॉटर रिलेशनशिप, मिनरल न्यूट्रिशन, आयर्न ट्रान्सपोर्ट, मिनरल डिफिशियन्सी. ठीक आहे, मिनरल डिफिशियन्सी नाही इथं, बट मिनरल डिफिशियन्सी यू हॅव टू सी इन द सॉइल सायन्स. बेसिकली तुमच्या सेक्शन ए जो असणार आहे बेसिकली ऍग्रिकल्चर ऑप्शनचा, त्यामध्ये तुम्हाला मिनरल डिफिशियन्सी हे बघायला लागणार आहे, बेसिक थिंग. देन इट इज अ फोटोसिंथेसिस अँड फोटोकेमिकल रिॲक्शन्स. आता ह्याच्यामध्येच बघा तुम्हाला फोटो रेस्पिरेशन सुद्धा हा टॉपिक आहे बेसिकली. सो सी हियर इट इज अ फोटोसिंथेसिस. हे फोटोसिंथेसिस बघायला लागणार आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला फॉस्फोरायलेशन अँड कार्बन पाथवेज इन्क्लुडिंग C2 पाथवे विच इज इन्क्लूड C3 काम पाथवे, C4. आता हेच बघा इथं, इट इज अ C3 C4 काम पाथवे आणि C2 इज नथिंग बट इट इज अ फोटो रेस्पिरेशन. इट इज अ फोटो रेस्पिरेशन म्हणजे रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला फोटो रेस्पिरेशन पण बघायची गरज लागणार आहे. हे झाल्यानंतर बेसिकली यू नीड टू लर्न अबाउट रेस्पिरेशन, एनएरोबिक अँड एरोबिक. आता हेच तुम्हाला इथं आहे बघा, एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन. इट इज इन्क्लुडेड इन दिस. आता हे तुमचे जे काही मेथड्स आहेत किंवा हे जे काही तुमचे सायकल्स आहेत, C3 C4 सायकल असेल किंवा बेसिकली ग्लायकोलायसिस असेल किंवा रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलायसिस, क्रेप सायकल, ETC वगैरे ज्या काही गोष्टी बघतो त्याच्याच मध्ये तुम्हाला काय बघायचं असणार आहे बेसिकली, इन्क्लुडिंग फर्मेंटेशन, ETC, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत रेस्पिरेशन मध्ये. हेच तुम्हाला इथं फक्त त्यांनी काय केलंय, शॉर्ट मध्ये म्हटलंय एरोबिक अँड नॉन एरोबिक और अनएरोबिक रेस्पिरेशन. सो हेच तुम्हाला इथं बॉटनीमध्ये सुद्धा तुम्हाला हेच कनी स्टडी करायचं आहे. ठीक आहे. सो एन्झाइम्स अँड द कोएन्झाइम्स. आता एन्झाइम्स आणि कोएन्झाइम्स त्यांनी इथं मेन्शन नाही केलेला, बट आपण युपीसीच्या ऑप्शनल मध्ये एन्झाइम्स आणि कोएन्झाइम्स काय हा टॉपिक नक्कीच बघतो. किंवा राज्यसेवेला जो काही टॉपिक आहे, राज्यसेवेचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये हा नक्कीच आपण एन्झाइम्स आणि कोएन्झाइम्स हे बघतो. हे झाल्यानंतर पिगमेंट्स, पिगमेंट्स, फोटो रिसेप्टर, प्लास्टिडियल पिगमेंट्स अँड द फायटोक्रोम्स. आता हे जे काय फायटोक्रोम वगैरे जे काय तुम्ही बघताय हे आपण कुठं बघतो बेसिकली, वी टेक दिस इनटू द फोटोपिरियडिझम.
फायटोक्रोमच्या थेरीज आहेत, पण ते फायटोक्रोमच्या थेरीज आपण कशामध्ये बघतो, फोटो रेस्पिरेशन फोटोपिरियडिझम मध्ये हे आपण पॉइंट्स बघतो. ठीक आहे. देन सी इट इज अ फोटोपिरियडिझम. द सेम टॉपिक इज हिअर. फोटोपिरियडिझम इज द सेम हिअर. आता फ्लावरिंग आणि फोटोपिरियडिझमचा ह्याचा संबंध आहे, लक्षात ठेवा. फ्लावरिंग इज इम्पॉर्टंट काय खायसाठी, इट इज अ फोटोपिरियडिझम. शॉर्ट डे प्लांट असतात, लॉंग डे प्लांट असतात, डे न्यूट्रल प्लांट, ते कशासाठी महत्वाचे आहेत, फ्लावरिंगसाठी. ॲट द सेम टाइम इट इज अ वर्नलायझेशन. So you can see it is a vernalization. It is again overlapping here. Then after that you need to learn about the growth substances. आता ह्याच्यामध्ये ग्रोथ सबस्टन्सेस कोणते आहेत? सो इट इज नथिंग बट ऑक्झिन्स, हार्मोन्स अँड अदर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. सायटोकायनिन्स असेल, जिब्रेलिन असेल बेसिकली, किंवा एबीए असेल, किंवा इथिलिन असेल, ह्या सगळ्यांचा रोल इथं आपल्याला बघायचा आहे बेसिकली. अँड देअर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, इम्पॉर्टन्स इन द ऍग्रिकल्चर, ह्या गोष्टी बघितल्या. हे झाल्यानंतर बेसिकली यू नीड टू लर्न अबाउट द फिजिओलॉजी ऑफ सीड डेव्हलपमेंट, जर्मिनेशन अँड द डॉर्मन्सी. आता हे सगळे टॉपिक जे आहेत आपण कुठे बघतो, इथं बघणार आहेत, लक्षात ठेवा. सीड फिजिओलॉजी, डॉर्मन्सी, स्टोरेज, जर्मिनेशन ऑफ द सीड. आता हे झाल्यानंतर शेवटचा एक टॉपिक तुमचा आहे, तो आहे सेनेसेन्स, ऍब्सेसन्स, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन सेनेसेन्स आहे, ऍब्सेसन्स आहे. देन वी हॅव टू लर्न अबाउट द स्ट्रेस फिजिओलॉजी. आता हे टॉपिक आपण ऍग्रिकल्चरच्या ऑप्शनल कव्हर करतो, जो स्टेट सर्व्हिसेसला आहे आणि युपीएससीला आहे, ते सुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर करतो. सो बेसिकली क्रॉप फिजिओलॉजीचा जो पण काय सिलेबस आहे तो ही ओव्हरलॅपिंग आहे, लक्षात ठेवा इथं. नाउ अँड द लास्ट पॉइंट जो आहे बॉटनी, जो काय पहिला सेक्शन असेल तुमचा त्याच्यामध्ये, आणि ऍग्रिकल्चर सेकंड सेक्शन मध्ये बघायला गेलं, सेक्शन बी मध्ये आपण बघूया की जे काही डिसीजेस आहेत, डिसीजेस अँड इन्सेक्ट पेस्ट ऑफ द फील्ड. पण बेसिकली बॉटनीमध्ये तुम्हाला डिसीजेस आहेत, इन्सेक्ट पेस्ट नाही आहेत. काय नाहीत, इन्सेक्ट पेस्ट नाही आहेत. पण सेम आहे इथं, इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस कॉज्ड बाय व्हायरस, बॅक्टेरिया, मायक्रोप्लाझ्मा, फंजाय, निमॅटोड्स. आता हेच डिसीज आपण कुठे बघतो, डिसीजेस ऑफ द फील्ड, व्हेजिटेबल्स, ऑर्चर्ड, प्लांटेशन क्रॉप्स ऑफ इंडिया, हे तिकडे बघतो. ठीक आहे. आता ह्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे, हे तुम्ही जेव्हा डिसीजेस लर्न करणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोड ऑफ ऍक्शन बघावं लागणार आहे. ठीक आहे. मोड ऑफ ऍक्शन, इन्फेक्शन अँड द डिसेमिनेशन. हे झाल्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन, डिसीज रेजिस्टंट अँड द डिफेन्स, हे सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकावं लागतं. आणि हे झाल्यानंतर लास्टली काय करायचं तुम्हाला, कंट्रोल मेजर्स. नाउ हिअर इट इज अगेन कंट्रोल मेजर्स, प्रिन्सिपल्स ऑफ कंट्रोलिंग ऑफ द प्लांट पेस्ट नाही आपल्याला, पण डिसीजेस वी हॅव टू सी. So here the biological control of pest and the diseases. Again, pest is not there, but diseases are there. Then integrated pest and the disease management we have to see. जर बघायला गेलं, so nearly about 50% of the syllabus is overlapping, more or less 50%. And taking this approximately, शब्दशः घेऊ नका, but basically 50%च्या आसपास तुमचा सिलेबस काय ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं काय होतं, प्रिपरेशन हे सोपं होऊन जातं, लक्षात ठेवा. So it becomes very easy for you to prepare this particular subject. ठीक आहे. Now कमिंग टू द लास्ट पॉइंट, एक्सलन्स ऍग्री अकॅडमी तुम्हाला काय प्रोव्हाइड करणार आहे बेसिकली. ठीक आहे. सो व्हॉट विल बी प्रोव्हाइडिंग यू टू दिस एक्झाम. सो फर्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग, फॉर ईच अँड एव्हरीथिंग फॉर द फॉरेस्ट प्रिपरेशन, द गायडन्स विल बी अवेलेबल फॉर यू. तर तुम्ही एक्सलन्स ऍग्री अकॅडमीचे स्टुडंट्स असो नसो, तुम्हाला गायडन्स तर मिळणारच आहे, लक्षात ठेवा. सो बट बेसिकली आफ्टर दॅट व्हॉट थिंग वी आर प्रोव्हाइडिंग, we are providing the agriculture optional and the botany optional. Will be providing this agriculture optional आणि botany optional. हे तुम्हाला दोन ऑप्शनल तर नक्कीच इथं मिळणार आहेत, लक्षात ठेवा. ते कधी चालू होतील, काय चालू होतील, ह्याच्याबद्दल आम्ही थोड्या दिवसामध्ये तुम्हाला कळवूच. बट बेसिकली हे दोन ऑप्शनल तुम्हाला नक्कीच एक्सलन्स ऍग्री अकॅडमी मध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. तर ह्याच्याबरोबर तुम्हाला काय मिळणार आहे, तर प्रिंटेड नोट्स विल बी गेटिंग अलॉंग विथ दिस, टेस्ट विल बी इन्क्लुडेड. So of course, after that, personalized mentoring will be provided to you in this academy. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर दोनच ऑप्शनल घेताय, बाकीच्या ऑप्शनलचं काय. सो बेसिकली व्हॉट अबाउट द अदर ऑप्शनल्स. सो जर काय तुम्हाला बाकीच्या ऑप्शनलची जर काय गरज वाटली, सो इफ देर इज अ रिक्वायरमेंट फॉर द अदर ऑप्शनल्स, तर प्लीज तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेसेज करा किंवा बेसिकली दिलेल्या नंबरवरती फोन करा, सरांच्यावर बोला, माझ्याशी बोला.
अजून काय जर काय तुमचे डाऊट्स वगैरे असतील, जर काय तुम्हाला दुसरा ऑप्शन घ्यायचा असेल तर बेसिकली प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यानुसार मग आम्ही डिसाईड करू की पुढचा जर काय ऑप्शनल दुसरा लॉन्च करायचा असेल विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तर नक्कीच आम्ही त्यांचा पॉझिटिव्ह विचार करू. ठीक आहे. मला वाटतं की तुमचे बरेचसे डाऊट्स याच्यामध्ये क्लिअर झाले असतील. ऍग्रिकल्चर ऑप्शन का निवडला पाहिजे आणि दुसरा जर काय ऑप्शन तुम्हाला निवडायचा असेल तर तो कशा पद्धतीने निवडायचा ह्याचे बरेचसे मला वाटते की क्वेश्चन्स तुमचे क्लिअर झाले असतील आणि ऍग्रिकल्चर आणि बॉटनी हे बेस्ट कॉम्बिनेशन का मानलं जातं ह्याचे सुद्धा डाऊट्स मला वाटते तुमचे बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील. तरी सुद्धा अजून काही डाऊट्स तुमचे जर असतील तर प्लीज चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. त्यांना मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करू. तुम्हाला नक्कीच ह्याच्यावरती आन्सर मिळेल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.